नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. नगर परिषद दिग्रजचे उपाध्यक्षपद पाणीपुरवठा सभापती दिल्यानंतर सुद्धा नामदार संजय राठोड यांची सचिन बनगिनवार यांना आगळी वेगळी भेट. रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेचा दुसरा हप्ता तातडीने केला मंजूर. आपल्या नेत्यावर विश्वास ठेवून, स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून दिलेल्या आव्हानाला सामोरे जाण्याची जर जिद्द असली तर नेतासुद्धा भरभरून देतो, याचा परिचय दिग्रसमध्ये आज घडला. जवळपास 44 कोटीची पाणीपुरवठा योजना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी दिग्रसकरिता आणली. पहिला 12.41 कोटीचा हप्ता आल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ झाला. परंतु गेल्या अनेक दिवसापासून दुसरा हप्ता प्रतीक्षेत होता. शहराची पाणी समस्या बघता पाणीपुरवठा सभापतीपद घेण्यास कुणी पुढे येत नव्हते. अशातच पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी नगर परिषद दिग्रजचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांची धडपड व जिद्द पाहून त्यांना आव्हान स्वीकारण्यास लावून पाणीपुरवठा सभापतीपद दिले. आज दिनांक 16 जानेवारी रोजी उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांनी पाणीपुरवठा सभापतीचे सूत्रे स्वीकारताच पाणीपुरवठा योजनेचा दुसरा हप्ता आजच मंजूर झाला. साहसी माणसाला किस्मत साथ देते म्हणतात, तसाच परिचय आज आला व उद्यापासून थांबलेले पाणीपुरवठाचे काम सुरू होणार असल्याचे यावेळी उपाध्यक्ष सचिन बनगिनवार यांनी सांगितले. नमस्कार, मी सचिन बनगिनवार. आपण सर्वांना कळविण्यात आनंद होतो की मृद व जलसंधारण मंत्री, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे नेते विकास पुरुष मान्य नामदार श्री संजयभाऊ राठोड यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला दिग्रस नगर परिषदच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. एवढेच नव्हे तर त्यांच्या विशेष प्रयत्नाने दिग्रसकरिता मंजूर पाणीपुरवठा योजना सर्वार्थाने कार्यान्वित करून दिग्रसवासियांना लवकरात लवकर घरपोच मुबलक पाणीपुरवठा मिळविण्यासाठी आज माझी नियुक्ती दिग्रस नगर परिषदच्या पाणीपुरवठा विभागाच्या सभापतीपदी केली. पाणीपुरवठा विभागाच्या सभापतीपदाची सूत्रे हाती घेताच मी संजूभाऊंना रखडलेला निधी मिळविण्यासाठी हक्काची गळ घातली आणि त्यांनी आजच या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे 12.5 कोटी रुपये आज मंजूर केले असून या योजनेचे रखडलेले काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले. माननीय नामदार संजयभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात आणि विशेष पाठबळाने येत्या उन्हाळ्यापर्यंत सदर योजनेचा पूर्ण करण्याचा माझा मानस आहे.